नमस्कार, मी पंजाब डक. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 6, 7 आणि 8 आणखीन 3 दिवस राज्यामध्ये 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा थोडाफार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खूप काय मोठा नसणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7-8 तारखेच्या नंतर चांगलं हवामान कोरडं होईल, पण तरी पण स्थानिक वातावरण तयार होऊन थोडाफार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. राज्यात शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांना शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही काय करा, ह्या म्हणजे आता 8 तारखेपासून 8 ऑगस्टपासून हवामान कोरडं होईल. काही काही भागात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल, कोरडं होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची. त्याच्यानंतर राज्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर परत राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे, पण ते पाऊस काय होणार आहे, विदर्भाकडे असणार आहे. विदर्भ म्हणजे कुठं? विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली तिकडल्या पट्ट्यामध्ये राहणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भामध्ये ते पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज तो सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच कोकणपट्टी, नाशिक, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे ह्या पट्ट्यात काय होईल, आणखीन 2-3 दिवस सरी मध्ये चालूच राहणार. काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल, 10 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा असा पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं मराठवाड्यामध्ये परभणी, लातूर, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, बीड ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आणखी 2-3 दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत ऊन पडणार, लगेच अर्ध्या तासाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, अशा सरी नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे देखील काय होईल, दुपारपर्यंत अशा सरी चालूच राहतील आणि त्याच्यानंतर दुपारनंतर ऊन पडल्याच्यानंतर पुन्हा अर्ध्या 1 तासाचा पाऊस जोराचा पडणार पुन्हा हा अंदाज लक्षात. खूप मोठा पाऊस पडणार नाही, फक्त काय होईल 10-20 मिनिटाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, त्याच्यानंतर सांगली, बारामती इकडे काय होईल, सरी मात्र सुरू राहतील. खूप मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण तरी पण काय होणार आहे, ह्या 3 दिवसामध्ये आज म्हणजे 6 ऑगस्ट, 7 ऑगस्ट आणि 8 ऑगस्टच्या दरम्यान सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, इकडे सांगली जिल्हा, बारामती 2, कडाष्टी, बीड ह्या परिसरामध्ये काय होईल, अर्ध्या तासाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणून हा अंदाज लक्षात येतात. खूप मोठा नाही, पण अर्ध्या तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा असा पाऊस पडून जाणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सोशल मीडियामधून असं ऐकण्यात येतं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी पडणार आहे, पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जोराचा पडणार आहे, धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्यानंतर एक अशी बातमी आली की टेम्परेचर वाढणार. उलट टेम्परेचर वाढल्यामुळे फायदा होणार आहे. जितकं टेम्परेचर वाढलं त्यावेळेस काय होतं, उष्णता वाढते. उष्णता वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं राज्यातला पाऊस वाढणार आहे. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक सांगतो, महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रामधून जरी काही भागामध्ये पाऊस नाही पडला तर तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर नंतर काय होतं की बंगालच्या खाडीमधून पाऊस येतो आणि त्या शेतकऱ्याची हरभऱ्याची, ज्वारीची पेरणी करून टाकतो. आणि शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा काही काही भाग असे आहेत, काही काही जिल्हे असे आहेत की त्यांना बंगालच्या खाडीचा म्हणजे याचा पाऊस चांगला पडतो, परतीचा पाऊस जास्त पडतो. मग त्याच्यामध्ये जिल्हे सांगतो, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडं जालना, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगोला तालुका ह्या पट्ट्यामध्ये काय. त्याच्यानंतर मानखटाव म्हणजे एक सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव असा एक तालुका आहे, तिथं दरवर्षी पाऊस आता देखील कमी आहे. मग त्यांना पाऊस कधी पडतो तर त्यांना परतीचा पाऊसच येतो म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगरमध्ये देखील ना परतीचाच पाऊस जास्त पडतो म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात देखील परतीचाच पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. सध्या आता माझा 15 ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करण्यासाठी वेळ भेटणार आहे, पण 15 ऑगस्ट नंतर विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडल्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.